वैष्णवीच्या आत्महत्येप्रकरणी अखेर फरार असलेला सासरा राजेंद्र हगवणेला अटक करण्यात आली आहे। घटनेच्या 8 दिवसांनंतर वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणातील मुख्य फरार आरोपी राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा धीर सुशील हगवणेला अटक करण्यात आली आहे। हे आरोपी पुणे जिल्ह्यातल्या एका खेडेगावात लपून बसले होते अशी प्राथमिक माहिती मिळाली। दोघांची मेडिकल केल्यानंतर त्यांना हिंजवडी पोलीस ठाण्यात ठेवण्यात आलंय। यापूर्वीच वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासूला सुद्धा अटक करण्यात आली आहे। दोन आरोपी जे आहेत राजेंद्र तुकाराम हगवणे सासरा आणि सुशील राजेंद्र हगवणे दीर यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून ताब्यात घेतलेलं आहे। त्यांना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना माननीय न्यायालयापुढे आता PCR पेश करण्यात येणार आहे। सदर गुन्हा यामध्ये वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अचूक दिशेने तपास सुरू आहे। सर्व पुरावे आम्ही संकलित करीत आहोत। सर्व पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार करून या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एंडला नेऊन दोषसिद्धीसाठी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तर यास राजेंद्र हगवणेला 8 दिवसांनंतर अटक झाली आहे। तो 8 दिवस कुठे कुठे फिरला यावरती आपण एक नजर टाकूयात। तर राजेंद्र हगवणेला आज अखेर अटक झाली आहे। 8 दिवस तो कुठे कुठे फिरला तर त्यापैकी 17 मे रोजी कारनं औंध रुग्णालयामध्ये मृतदेह पाहण्यासाठी गेला आणि अटकेची शक्यता लक्षात येताच त्यानं कार बदलली। थार गाडीनं मुहूर्त लॉन्स, त्यानंतर पवना धरण परिसरातील बंडू फाटक फार्म हाऊसवरती त्यानं मुक्काम केला। मग 18 मे रोजी थार गाडीनं आळंदी आणि वडगाव मावळ परिसरात मुक्काम केला। 19 मे रोजी बोलेरो गाडीनं सातारा जिल्ह्यात पलायन केलं आणि पुसेगाव इथे मुक्काम केला। मग 20 मे रोजी पुसेगावातनं पसरणी मार्गे कोगनळीतील हॉटेल हेरिटेजमध्ये मुक्काम केला। मग 21 तारखेला प्रीतम पाटील याच्या शेतावरती मुक्काम केला आणि 22 मे रोजी पुण्यामध्ये दाखल झाला आणि 23 मे रोजी पहाटे 4:30 वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हगवणेला स्वारगेट परिसरातनं अटक करण्यात आली। तर कर्वेनगर परिसरातील रहिवासी निलेश रामचंद्र चव्हाण याच्या विरोधात वारजे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। कसपटे कुटुंबीय जेव्हा वैष्णवीच्या मुलाला घेण्यासाठी गेले तेव्हा निलेश चव्हाणनं बंदूक दाखवून धमकावल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर कसपटे कुटुंबीय मुलाला न घेताच परतले होते। अखेर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। आरोपीचा मागील काही काळापासून कसपटे कुटुंबासोबत कौटुंबिक वाद सुरू होता आणि सध्या पोलीस अधिक तपास करत असून संबंधित शस्त्र देखील जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कलम 351(3) हे शारीरिक इजा करण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला उद्देशून असून शस्त्र कायद्याखालील कलम 30 हे बेकायदेशीर शस्त्र बाळगणं किंवा त्याचा वापर केल्याबद्दल संबंधित आहे। 19 तारखेला यातील जे कसपटे फॅमिली आहे यातील जी दुर्दैवी महिला मयत झाली तिचा जो बच्चू आहे तो बच्चू यांच्याकडे त्या हगवणे फॅमिली दिला होता आणि ही त्यांना जेव्हा माहिती कळली कसपटे फॅमिलीला त्यावेळेस तो त्यांचा बच्चू घेण्यासाठी निलेशच्या घरी गेले होते। त्यावेळेस निलेशने त्यांना त्याचं जे लायसन्स वेपन आहे ते दाखवून त्यांना धमकावलं होतं की तुम्ही या ठिकाणी येऊ नका, मी तुम्हाला ते बच्चू देणार नाही। त्यावरून तो काल आपल्याकडे वारजे पोलिसला गुन्हा रजिस्टर आहे। याच्यामध्ये पुढचा तपास जो आहे ते वारजे पोलीस करत आहे। हा तर सर याचा क्रिमिनल रेकॉर्ड आहे। याच्यापूर्वी 2009 सुद्धा याच्यावरती एक एनसी दाखल आहे। एनसीवर त्याच्यावर प्रिव्हेंटेशन सुद्धा केलेलं आहे। नंतर याच्यावरती हिंजवडी पोलीस स्टेशनला ड्रंक ड्रायव्हरचा पण एक केस दाखल आहे आणि त्याच्यावर सुद्धा त्याची पुढची प्रिव्हेंटेशन झालेली आहे। 2022 मध्ये याच्या पत्नीने, भाग्यश्री नाव आहे त्या पत्नीने, त्याच्यावरती 376-373 या कलमान्वये त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्याविरुद्ध कोर्टामध्ये सुद्धा चार्जशीट पूर्वी गेलेला आहे। एकंदरीत पाहता याचे काही पास्ट क्रिमिनल रेकॉर्ड आपल्या रेकॉर्डवर दिसून येत आहे।